प्रेम सिद्ध करायचं असेल तर तू काय करशील? सोनालीने कधी विचारही केला नव्हता की हा साधा प्रश्न एक दिवस तिच्या आयुष्याचं उत्तर बदलून टाकेल. सोनाली पुण्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. वडील बँकेत क्लार्क, आई गृहिणी. घरात एकच शिकवण, संसार टिकवायचा असेल तर स्त्रीने जास्त समजूतदार असावं लागतं. ती हुशार होती, कॉलेजमध्ये टॉपर, MBA करायचं स्वप्न. पण लग्नाचं नातं आलं. अमित मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. गोड बोलणारा, सभ्य, कुटुंब सुसंस्कृत. पहिल्या भेटीतच अमितने तिला विचारलं, तुझं आयुष्याचं स्वप्न काय आहे? ती हसली. माझं घर, माझा संसार आणि साथ देणारा नवरा. अमित म्हणाला, मी वचन देतो, तुला कधी एकटं सोडणार नाही. त्या एका वाक्यावर तिने आयुष्याचा निर्णय घेतला. भव्य लग्न झालं. फोटो, नातेवाईक, आनंद. पहिले काही महिने स्वर्गासारखे गेले. अमित रोज फुलं आणायचा, सोनालीच्या केसात गजरा खोचायचा. कधी अचानक म्हणायचा, तू नसशील तर मी अपूर्ण आहे. सोनाली पूर्णपणे त्याच्यात गुंतली. हळूहळू अमित म्हणू लागला, नोकरीची गरज नाही, घर सांभाळ, आईलाही बरं वाटेल. सोनाली थोडी थांबली. MBAचं स्वप्न आठवलं, पण तिने स्वतःला समजावलं, संसारच स्वप्न मोठं आहे. तिने नोकरी सोडली. अमितची आई थोडी कडक स्वभावाची. सुरुवातीला ठीक होती, पण काही महिन्यात टोमणे सुरू झाले. आमच्या काळात सुना अशा नसत, नोकरी करणाऱ्या मुलीचं घरात लक्ष नसतं. सोनाली शांत राहायची. अमितला सांगितलं की तो म्हणायचा, आई वयस्कर आहे, इग्नोर कर. ती गप्प राहिली. लग्नाला 1.5 वर्ष झालं. एक दिवस अमित ऑफिसमधून खूप चिडून आला. फोन सतत सायलेंटवर. लेट नाईट्स वाढल्या. सोनाली विचारायची, सगळं ठीक आहे ना? तो चिडून म्हणायचा, माझ्यावर शंका घेतेस? ती घाबरायची. रात्री 2 वाजता फोन वाजला. अमितच्या बहिणीचा आवाज. आई बेशुद्ध पडली आहे, हॉस्पिटलमध्ये आणलंय. दोघे धावत पोहोचले. डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्याने सांगितलं, किडनी फेल्युअर आहे. दोन्ही किडनी जवळपास बंद. ताबडतोब ट्रान्सप्लांट हवा. घरात शांतता. अमित रडू लागला. पहिल्यांदाच सोनालीने त्याला इतकं तुटलेलं पाहिलं. त्या रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अमितने तिचा हात घट्ट पकडला. डोळ्यात पाणी होतं. तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस ना? ती म्हणाली, हो. तो थोडा थांबला. आवाज थरथरत होता. मग माझ्या आईसाठी किडनी देशील? जग थांबल्यासारखं झालं. किडनी ऑपरेशन, जोखीम. डॉक्टरांनी सांगितलं, डोनर पूर्ण हेल्दी असायला हवा. भविष्यात कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. तिच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली. पण तिच्या डोळ्यासमोर फक्त अमित होता, त्याचे अश्रू आणि त्याचा आवाज. आईला वाचवू शकतो फक्त तू. ती हळूच म्हणाली, तुझी आई म्हणजे माझी आई. अमितने तिला मिठी मारली. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. ब्लड टेस्ट झाल्या, कॉम्पॅबिलिटी रिपोर्ट्स आल्या, CT स्कॅन झाली. सोनाली फिजिकली परफेक्ट मॅच निघाली. डॉक्टर म्हणाले, रिस्क आहे, पण पॉसिबल आहे. तिच्या आईवडिलांना कळलं. आई रडली, बाळा, स्वतःचा विचार कर. सोनाली म्हणाली, आई, हा माझा संसार आहे. वडील शांत, निर्णय विचार करून घे. ती ठाम. तपासण्यांच्या दिवसात अमित जास्त शांत झाला. फोनवर कुणाशी तरी कुजबूज चालू होती. हॉस्पिटलमध्ये कोणीतरी तरुण बाई दिसायची, जी अमितशी हसून बोलायची. सोनालीने विचारलं, कोण आहे ती? तो चिडून म्हणाला, ऑफिसमधली कलीग आहे. तू आता वेड्यासारखी वागू नकोस. ती गप्प बसली. सोनाली हॉस्पिटलच्या बेडवर, डोळे छताकडे. मनात एकच प्रश्न, जर काही झालं तर? अमित आला. हात धरून म्हणाला, सगळं ठीक होईल. तू स्ट्रॉंग आहेस. ती हसली. माझं प्रेम सिद्ध होईल ना? तो क्षणभर थांबला. मग म्हणाला, हो. पण त्या होमध्ये आधीसारखी ऊब नव्हती. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाल लाईट लागली होती.
सोनाली स्ट्रेचरवर पडलेली, डोळ्यात भीती, पण चेहऱ्यावर शांत हसू. तिने शेवटचं अमितकडे पाहिलं. आईला वाचव. अमितने मान हलवली. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललं होतं, जे सोनालीला त्या क्षणी दिसलं नाही. 6 तासानंतर डॉक्टर साहेब बाहेर आले. दोन्ही ऑपरेशन यशस्वी झाले. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अमितने देवाचे आभार मानले. पण त्याने सोनालीच्या आईवडिलांकडे पाहिलंही नाही. सोनाली हळूहळू डोळे उघडते. पोटात वेदना होतात. शरीर जड होते. तिने पहिल्यांदा विचारलं, आई कशी आहे? नर्स म्हणाली, स्टेबल आहे. ती हसली. अमित कुठे आहे? नर्स थोडी थांबली. तो आईजवळ आहे. 2 दिवस झाले. अमित फक्त 5-10 मिनिटासाठीच यायचा आणि फोनवर व्यस्त. ऑफिसचं काम आहे, ती समजून घ्यायची, पण मनात पोकळी वाढत होती. 3ऱ्या दिवशी सोनालीने दारातून पाहिलं. कॉरिडॉरमध्ये अमित उभा होता. त्याच्या शेजारी तीच बाई. दोघे हसत होते. ती बाई अमितच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी म्हणाली. सोनालीचं हृदय धडधडलं. संध्याकाळी अमित आला. सोनालीने विचारलं, ती कोण आहे? तो चिडला, तुला आता संशय घ्यायची सवय झाली का? मी तुझ्यासाठी किडनी दिली अमित, तो मध्येच म्हणाला. म्हणून उपकार दाखवू नकोस. ते शब्द सोनालीच्या छातीत काहीतरी खुपसल्यासारखे घुसले. डिस्चार्जचा दिवस जवळ आला. अमित म्हणाला, तू काही दिवस माहेरी जा. तुला आराम हवा. सोनाली थोडी दुखावली. आपल्या घरी नाही? आईला अजून रेस्ट हवा आहे. ती गप्प राहिली. आईने तिला मिठी मारली आणि बाळा, चेहरा का पडला असं विचारलं. सोनाली हसली. काही नाही, पण ती रडत होती. फोन सायलेंट. अमितचे मेसेज कमी होत गेले. आठवडा गेला. 2 आठवडे. फोनवर फक्त एकच उत्तर, बिझी आहे. ती विचार करू लागली, मी काही चुकीचं केलं का? फॉलोअप, चेकअपसाठी ती एकटीच हॉस्पिटलला गेली. कॉरिडॉरमध्ये ती थांबली आणि तिचं आयुष्य थांबलं. समोर अमित उभा होता. त्याच्या शेजारी तीच बाई आणि त्या बाईच्या हातात अमितचा हात घट्ट पकडलेला. सोनालीचा श्वास अडकला. अमितने तिला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर गिल्ट नव्हतं. शांतपणे तो तिच्याकडे चालत आला. त्याच्या हातात एक फाईल होती. तो तिच्यासमोर थांबला आणि म्हणाला, सोनाली, आपल्याला बोलायचं आहे. कॉरिडॉरमध्ये सगळं जणू स्लो मोशनमध्ये चाललं होतं. सोनाली समोर उभी आणि अमित तिच्यासमोर. त्याच्या शेजारी ती बाई. अमितच्या हातातली फाईल तिच्या डोळ्यासमोर हलत होती. सोनाली, आपल्याला बोलायचं आहे. तिचा आवाज थरथरला. इथेच बोल. ती बाई 2 पावले मागं सरकली, पण तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हता, तर आत्मविश्वास होता. अमितने फाईल उघडली. वर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं, म्युच्युअल कन्संट डिवोर्स पिटिशन. सोनालीचा श्वास अडकला. तिचे हात आपोआप पोटावर गेले, जिथे शिवण अजून दुखत होती. ती हळू आवाजात म्हणाली, हा विनोद आहे ना? अमित शांत राहिला. आपलं जमत नाही सोनाली. मी मी तुझ्यासाठी किडनी दिली अमित, तो थोडा चिडून म्हणाला. तो तुझा निर्णय होता. त्या एका वाक्याने तिच्या त्यागाची किंमत शून्य झाली. ती बाई पुढे आली. मी रिया. सोनालीच्या डोक्यात स्फोट झाला. रिया अमितच्या ऑफिसमधली कलीग होती. रिया शांतपणे म्हणाली, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. काय? सोनालीचा आवाज तुटला. अमित डोळे चुकवत म्हणाला, हे खूप आधीपासून सुरू आहे. मग लग्न का केलंस माझ्याशी? तो थोडा थांबला आणि जे उत्तर दिलं
त्याने सोनालीचं अस्तित्वच हादरलं. आईला साधी घर सांभाळणारी सून हवी होती. जग थांबलं होतं. म्हणजे मी फक्त गरज होते. अमित काही बोलला नाही. रिया पुढे म्हणाली, आज सगळं क्लिअर करूया. तुला सेटलमेंट मिळेल. सेटलमेंट? जणू ती एखादी वस्तू होती. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती हॉस्पिटलच्या मध्ये कोसळली नाही. ती फक्त शांतपणे म्हणाली, आईला माहिती आहे? अमित म्हणाला, आईला फक्त तिचं आरोग्य महत्त्वाचं आहे. त्या शब्दात सत्य दडलेलं होतं. आईला माहिती होतं. त्या रात्री सोनाली माहेरी आली. आईने विचारलं, काय झालं? ती फक्त म्हणाली, मी संपले आई. ती पहिल्यांदा मोठ्याने रडली. मी त्याच्यासाठी शरीराचा भाग दिला आणि त्याने मला कागदावरून पुसून टाकलं. वडील शांतपणे बसले होते. मग ते म्हणाले, तू संपली नाहीस. तू वाचली आहेस. मी ती त्यांच्याकडे पाहत राहिली. ज्याला तुझ्या त्यागाची किंमत नाही, तो तुझ्या आयुष्याचा हक्कदार नाही. दुसऱ्या दिवशी अमितचा मेसेज आला, पेपर साईन कर. गोष्ट वाढवू नकोस. पहिल्यांदाच सोनालीने फोन हातात घेतला आणि शांतपणे टाईप केलं, मी कोर्टात भेटेन. सोनालीने मी कोर्टात भेटेन असा मेसेज पाठवला. आणि पहिल्यांदाच तिच्या आवाजात भीती नव्हती. ती शांत होती, पण आतून जळत होती. वडिलांच्या ओळखीने ती एका अनुभवी वकिलाला भेटली. वकील शांतपणे सगळं ऐकत होते. तुम्ही किडनी दान केली आणि त्यानंतर लगेच घटस्फोट? सोनालीने मान हलवली. वकील म्हणाले, हे प्रकरण साधं नाही. इथे मानसिक छळ, फसवणूक आणि पूर्वनियोजित कट असू शकतो. ती थोडी दचकली. कट? वकील म्हणाले, ऑपरेशनच्या आधीपासून त्याचं दुसऱ्या स्त्रीशी संबंध होते का? सोनालीच्या डोळ्यासमोर रियाचा चेहरा आला. फोन कॉल्स, लेट नाईट्स, हॉस्पिटलमधली हसणारी नजर. तिने हळूच म्हटलं, हो. वकील खुर्चीत मागे टेकले. मग हे अचानक नाही. सोनालीने जुने मेसेजेस पाहायला सुरुवात केली. एका दिवशी तिला अमितचा जुना फोन मिळाला, जो रिपेअरसाठी ठेवला होता. त्यात व्हॉट्सअप स्टेट चार्ट्स रिस्टोअर झाल्या होत्या. तिचं हृदय धडधडलं. रिया आणि अमितचे मेसेज, ऑपरेशन झालं की सगळं सोपं होईल. ती इमोशनली वीक आहे. साईन करेल. आईला सुद्धा कळलंय. डोंट वरी. सोनालीच्या हातातून फोन जवळपास पडला. एक व्हॉइस नोट होता. अमितचा आवाज, रिया थोडं ॲडजस्ट कर. आईला डोनर घरातलाच हवा होता. ती परफेक्ट मॅच आहे. वन्स ट्रान्सप्लांट इज डन, मी तिला पीसफुली बाहेर काढेन. ती थिजली. म्हणजे लग्न, प्रेम, काळजी सगळं प्लॅन होतं. कोर्टाच्या आधी मेडिएशन झाली. सोनाली, अमित, रिया आणि सासू. सोनाली शांत बसली होती. सासूने मान खाली घातली. मी चुकीचं केलं. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मला माझा मुलगा सुखी हवा होता. रिया मला पसंत नव्हती, पण मला डोनर हवा होता. ती थरथरत म्हणाली. मी सोनालीला थांबवलं नाही. त्या क्षणी सोनालीला जाणवलं, ती फक्त साधन होती. वकिलांनी व्हॉइस नोट आणि चार्ट्स सादर केले. जज गंभीर झाले. हे लग्न फसवणुकीवर आधारलेलं दिसतं. अमितचा चेहरा उतरला. रिया घाबरली. जज म्हणाले, ही केवळ डिव्होर्स पिटिशन नाही. ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. आणि ही बाब आहे. अमितने पहिल्यांदा सोनालीकडे पाहिलं. त्या नजरेत भीती होती. बाहेर आल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले, तुम्हाला काय हवं आहे? सोनाली शांतपणे म्हणाली, मला बदला नको, मला न्याय हवा. ती आता रडणारी बाई नव्हती. ती किडनी दान केलेली स्त्री होती, जिने स्वतःचा एक भाग दिला, पण आत्मसन्मान परत मिळवला. कोर्टात शेवटीची सुनावणी झाली. सगळं शांत होतं.
जजांनी फाईल बंद केली. हे स्पष्ट आहे की लग्न फसवणुकीच्या उद्देशाने टिकवण्यात आलं. सोनालीला मानसिक छळ सहन करावा लागला. तिच्या त्यागाचा गैरफायदा घेतला गेला. अमितचा चेहरा पांढरा पडला. रिया डोळे खाली घालून उभी राहिली. कोर्टाने निर्णय दिला. घटस्फोट मंजूर. सोनालीला मोठी नुकसान भरपाई, मानसिक छळ आणि फसवणुकीची स्वतंत्र चौकशी झाली. जज शेवटी म्हणाले, एखाद्याच्या प्रेमाचा उपयोग करून त्याग करून घेणं ही केवळ नैतिक चूक नाही, तो गुन्हा आहे. त्या शब्दांनी कोर्टात शांतता पसरली. बाहेर पडताना अमित सोनाली समोर उभा राहिला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. सोनाली, सॉरी. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि शांतपणे म्हणाली, तू माझी किडनी घेतली नाहीस अमित. तू माझा विश्वास घेतलास आणि तो परत मिळत नाही. ती मागे वळून निघून गेली. यावेळी कायमची. महिने गेले. सोनालीने स्वतःची काळजी घेतली आणि घ्यायला सुरुवात केली. तिने पुन्हा शिक्षण पूर्ण केलं. हेल्थ अवेअरनेसवर काम करायला सुरुवात केली. ऑर्गॅन डोनेशनबद्दल जनजागृती अभियान सुरू केलं. लोक तिची कथा ऐकून थक्क व्हायचे. ती प्रत्येक वेळी म्हणायची, दान पवित्र असतं, पण स्वतःचा आत्मसन्मान दान करू नका. एका संध्याकाळी ती छतावर उभी होती. आकाशाकडे पाहत होती. तिच्या पोटावर अजूनही जखमेचा छोटा व्रण होता. ती त्या व्रणावर हात फिरवत म्हणाली, हा जखम नाही, ही माझी ताकद आहे. तिच्या चेहऱ्यावर हलकसा स्मित होता. ती तुटली होती, पण हरली नव्हती. अंतिम संवाद. प्रेम सिद्ध करण्यासाठी शरीराचा भाग द्यावा लागतो, तर ते प्रेम नसतं, तो व्यवहार असतो.